आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये महाराष्ट्र शासनानं म्हणजे पेशवाईनं ज्या पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय अनुसूचित जातीच्या प्रवर्गाच्या माध्यमातून त्याला तीव्र विरोध करण्याच्या अनुषंगानं क्रांती दिवस या 9 ऑगस्ट रोजी अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीनं प्रचंड मोठ्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आमची भूमिका अशी आहे की आजपर्यंत कधी महार मांग हा वाद नव्हता। विनाकारण हा पेशव्यांनी हा वाद उकरून काढला आणि दोन समाजामध्ये एक तेढ निर्माण केली, ज्यांच्यामध्ये आजपर्यंत बंधुत्वाचं समन्वयाचं नातं होतं, समंजसपणा दोघांमध्येही होता। पण आज हा वाद काढून आम्हाला वेगवेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे। किळसवाने आणि कुटील डाव त्यांनी रचलेला आहे आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून महार मांग आम्ही कधीच वेगळे होणार नाही अशा पद्धतीची आमची भूमिका आहे आणि ती भूमिका घेऊन आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून या उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीनं महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। गेल्या 15 दिवसापासून या मोर्चाची पूर्वतयारीला सुरुवात झालेली आहे। 15 दिवस शिल्लक आहेत। 15 दिवसामध्ये नांदेड जिल्ह्याच्या प्रत्येक गाव खेड्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत। तालुक्याला आमच्या बैठका चालू आहेत। शहरामध्ये वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये आमच्या बैठका होऊन आम्ही लोकसमूह जमा करणे आणि महार मांग हे वेगळे नाही तर हे एकच आहेत ही भावना महाराष्ट्र शासनापर्यंत आमची गेली पाहिजे अशी आमची मानसिकता आहे। आणि पेशव्यांनी जो डाव भीमा कोरेगावच्या वेळेस रचला होता तोच डाव त्यांनी या 2026 ला रचलेला आहे। भीमा कोरेगावला ज्या पद्धतीने त्यांचा पराभव झाला होता याही वेळेस त्यांचा पराभव निश्चित आहे हे देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांनी समजून घेतलं पाहिजे। कोर्टाचा कुठलाही असा निर्देश नाही की याची अंमलबजावणी झाली पाहिजे नसताना सुद्धा खास करून या दोघांमध्ये भांडण लावणे आणि महाराष्ट्राला दंगलखोर बनवण्याचा प्रयत्न या हिंदुत्ववादी आतंकवाद्यांनी रचलेला आहे। तो डाव हाणून पाडण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील 59 जाती एकत्र येऊन हा विरोध आम्ही तीव्र विरोध त्यांचा करणार आहोत। आणि माझी प्रशासनाला महाराष्ट्र शासनाला नम्रतेची विनंती आहे की नांदेडमध्येच नसून पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जातीयतेचा रंग तुम्ही देऊ नका। वेगवेगळे रंग जातीयेचे तुम्ही निर्माण करून बंधुत्व समंजसपणा स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टी हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नका। जे काळ पूर्वीचा होता तो काळ पुन्हा आणण्याचा प्रयत्न करू नका। तो तुमच्यानं कधीही परत येणार नाही। महार मांग कधी वेगळे होणार नाहीत। आमच्यामध्ये वाद नाही, वाद होणार नाही हे मोर्चाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र शासनाला निश्चितपणाने कळवणार आहोत। आनंदरावजी आंबेडकर, भीमरावजी आंबेडकर, बबनरावजी घोलप साहेब, सुरेश माने, बडोले साहेब खास करून या मोर्चामध्ये महाराष्ट्राची ही समिती आहे। या समितीचे ते 5ही लोक या मोर्चामध्ये येणार आहेत। मोर्चाचा मार्ग हा ITI, शिवाजीनगर, कला मंदिर, वजीराबाद, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा यू टर्न घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार। तिथं मंच निर्माण करून त्या ठिकाणी काही प्रमुख लोकांचे भाषण होतील आणि ते भाषण झाल्याच्या नंतर आम्ही प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत राष्ट्रपती महोदयाकडे मुख्यमंत्री महोदयाकडे आम्ही आमचे निवेदन सादर करणार आहोत। आणि आम्ही एक आहोत, एक राहूत आणि एकच आहोत हे पुन्हा पुन्हा त्यांना सांगण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे। 9 ऑगस्ट 2026 रोजी उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा निघणार आहे। त्या अनुषंगाने आज पत्रकार परिषद संपन्न झाली। पत्रकार सर्व मंडळींचे या ठिकाणावर आम्ही सर्व कृती समितीच्या वतीनं या ठिकाणावर धन्यवाद देतो। आपणा सर्वांना आभार व्यक्त करतो। जो 9 ऑगस्ट 2026 रोजी निघणारा महामोर्चा आहे हा महामोर्चा महात्मा फुले पुतळ्यापासून शिवाजीनगर मार्गे कला मंदिर, शिवाजी महाराजांचा पुतळा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून थेट कलेक्टर ऑफिसवर जाणार आहे। तसं आम्ही SP साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांना एक विनंती निवेदन सुद्धा दिलेला आहे। आणि हा महामोर्चा कुठल्याही एका जातीचा नसून हा 59 जातीचा महामोर्चा आहे।
या महामोर्चामध्ये लाखोच्या संख्येनं सर्व जाती धर्माची लोक त्या ठिकाणावर येणार आहेत. वेगवेगळ्या तालुक्यावर बैठका चालू आहेत. शहरामधल्या नगरामध्ये बैठका मिटिंगा चालू आहेत. आणि हा मोर्चा कुठल्याही जातीच्या विरोधात नसून हा मोर्चा सरकारच्या विरोधात आहे. मातंग बांधव हे आमचे शत्रू नाहीत, ते आमचे बांधव आहेत. ही आमची भूमिका या महामोर्चामधून आम्ही सिद्ध करून या महाराष्ट्रामध्ये एक बंधू भावनेचा समतेचा संदेश सुद्धा आम्ही त्यामधून देणार आहोत. या संबोधित करण्यासाठी सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब, डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब, माजी न्यायमंत्री बडोले साहेब, माजी मंत्री घोलप साहेब, सुरेश माने साहेब हे संबोधित करण्यासाठी येणार आहेत. आणि सर्व या महामोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व बांधवांना, भगिनींना, माता भगिनींना सर्वांना एक नम्रतेचं आव्हान आम्ही करतोय की अगदी शांततेमध्ये या महामोर्चामध्ये आपण सहभागी व्हायचं आहे. कुठल्याही प्रकारे या महामोर्चाला गालबोट लागणार नाही, कुठल्याही जाती धर्माच्या भावना दुखावणार नाहीत, याची आपण सर्वांनी काळजी घेऊन या महामोर्चामध्ये शांततेमध्ये आपण लाखोच्या संख्येनं सहभागी व्हावं असं या ठिकाणावर आव्हान करतो. भरतकुमार कानिंदे, मागासवर्गीय उपवर्गीकरणाचा हा जो मोर्चा आहे 7 तारखेचा, त्या समन्वय समितीचा मी एक सदस्य, आदरणीय भंते पयाबोधी यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती निवडण्यात आलेली आहे. त्या सर्व जे आमचे सदस्य आहेत मित्र, ही जी पत्रकार परिषद आम्ही जी घेतलेली आहे ती तुम्हाला आमची जी आतापर्यंतची जी तयारी आहे त्या तयारीच्या संदर्भानं सांगत आहोत. आज जवळजवळ आम्ही 4 ते 5 तालुके कव्हर केलेले आहेत. गावामध्ये सुद्धा काही बैठका झालेल्या आहेत. सिडको हाडको परिसरात सुद्धा काही बैठका झालेल्या आहेत. काल भोकर, बारड अशा बऱ्याच ठिकाणी बैठका झालेल्या आहेत. आणि आम्ही गावागावामध्ये आमची माणसं या भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांच्या माध्यमातून आम्ही गावापर्यंत पोहोचत आहोत. आणि मोठ्या प्रमाणे चांगल्या लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. त्यामुळे निश्चितच हा मोर्चा मोठा होईल. आणि तुमच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त या मोर्चामध्ये सहभाग नोंदवून आपल्याला सर्वांना या उपवर्गीकरणाला विरोध दर्शवायचा आहे. आणि पुन्हा एकदा आवाहन करतो की आपला हा मोर्चा मातंग समाजाच्या विरोधात नाही, तर जी काही मातंग समाजातली जी काही दलाल आहेत त्या दलालांना या RSSच्या लोकांनी पोसून त्यांना समोर केलं आणि हा वितंडवाद वाढवत आहे. तरी याला बळी न पडता सर्वांनी समयसूचकता ठेवून कुणाच्याही विरोधात भाष्य न करता आपला विरोध कायदेशीरपणे दाखवायचा आहे आणि दाखवतील अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. सूचना दिलेली आहे. जसं मागे 2 मीटिंग झालेल्या आहेत आणि मागच्या मीटिंगला मी संयोजन समितीला सांगितलं होतं की आमच्याकडे ज्या 9 विधानसभा आहेत, बहुजन समाज पार्टीच्या वतीने आम्ही या 9 विधानसभेमध्ये फिरून तिथे मीटिंग घेऊन मोर्चाची माहिती दिली व जास्तीत जास्त मातंग समाज असेल, चर्मकार समाज असेल, ढोर समाज असेल व इतर आमच्या 59 जाती ज्या SC मध्ये येतात त्या सर्वांचं एकंदरीत असं म्हणणं पडलं, हे उपवर्गीकरण आम्हाला कोणालाच नको आहे. या इथल्या तर या महाराष्ट्रातला मातंग समाज बौद्ध समाजाला कधीही माफ करणार नाही. ही जात लक्षात ठेवून बौद्ध समाजाच्या मंडळीने 59 जातीच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन हा 9 तारखेचा मोर्चा जे आहे ते आयोजित केलेला आहे. जर हे अबाकडे वर्गीकरण लागू झालं तर जास्तीत जास्त नुकसान हे मातंग समाजाचं होणार आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून मी विशेष करून मातंग समाजाला अशी विनंती करतो की 9 तारखेच्या मोर्चामध्ये आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. सदाशिवराव फुलपगार, माजी नगरसेवक तथा राष्ट्रीय ढोर समाज संघटनेचा प्रदेश महासचिव. मी या ठिकाणी असं सांगू इच्छितो की जो 9 ऑगस्टला होणारा मोर्चा आहे या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ढोर समाज हा सहभागी होणार आहे. या नांदेड जिल्ह्यातील जे 16 तालुक्यातून होणारच आहे, पण 16 तालुक्याच्या व्यतिरिक्त जे मराठवाडा आहे त्या मराठवाड्यातून मग संभाजीनगर असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, लातूर असेल
या चारही जिल्ह्यातून या ठिकाणी माझा समाज मोठ्या स्वरूपात या अबकड उपवर्गीकरणाच्या विरोधात या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. हे वर्गीकरण होणार हे कोणासाठी चांगलं नाही, 59 जातीसाठी घातक आहे. पण सरकारनं इथल्या आपल्या मनोवादी विचारातून बसलेला हा डाव आहे. ज्या ठिकाणी तामिळनाडूमध्ये, आंध्र प्रदेशात जे काही हे उपवर्गीकरण लागू झालं, आज तिथलीच मातंग समाज म्हणतात की आम्हाला हे उपवर्गीकरण नको, ते पस्तावत आहेत. आणि त्याच अनुषंगानं आजही माझ्यासोबत जे माझ्या मातंग समाजाचे जे माझे मित्रमंडळी आहेत ते सुद्धा या मोर्चामध्ये माझ्यासोबत मोठ्या संख्येनं सहभागी राहणार आहेत. म्हणून मी माझ्या समाज बांधवांना विनंती करतो की हा एकल्या बौद्ध बांधवांचाच मोर्चा नसून तर समस्त 59 जातीचा मोर्चा आहे. पण बौद्ध बांधव हे खूप हुशार आणि विद्वान आहेत, म्हणून त्यांना सोबत घेऊनच हे नेतृत्व महाराष्ट्राचं आम्हाला करावं लागणार आहे. म्हणून आम्ही सर्व कोणाच्या सांगण्यावर नाही तर आम्ही सर्वांच्या स्वेच्छेनं या मोर्चामध्ये मोठ्या स्वरूपात सहभागी होणार आहोत. म्हणून मी माझ्या समाजाला आवाहन करतो की आपण या होणाऱ्या 9 तारखेच्या मोर्चामध्ये आपण जास्तीत जास्त संख्येनं या मोर्चात सहभागी व्हावं आणि या मोर्चात आपण यशस्वी करावा, एवढंच या ठिकाणी सांगतो. थांबतो. जय भीम, जय संविधान. धन्यवाद. सूचना दिलेली आहे. जसं मागे 2 मीटिंग झालेल्या आहेत आणि मागच्या मीटिंगला मी संयोजन समितीला सांगितलं होतं की आमच्याकडे ज्या 9 विधानसभा आहेत, बहुजन समाज पार्टीच्या वतीने आम्ही या 9 विधानसभेमध्ये फिरून तिथे मीटिंग घेऊन मोर्चाची माहिती दिली व जास्तीत जास्त मातंग समाज असेल, चर्मकार समाज असेल, ढोर समाज असेल व इतर आमच्या 59 जाती ज्या एससी मध्ये येतात त्या सर्वांचं एकंदरीत असं म्हणणं पडलं, हे उपवर्गीकरण आम्हाला कोणालाच नको आहे. या इथल्या ऑगस्ट 2026 रोजी होत असलेल्या महामोर्चाच्या अनुषंगाने ह्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांचे सर्वात अगोदर मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. तर 9 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ह्या महामोर्चामध्ये सरसेनानी ज्ञानराज आंबेडकर साहेब या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मोर्चा होणार आहे. तसेच भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब हे सुद्धा या मोर्चाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आहेत. तरी या महामोर्चाचा प्रमुख उद्देश म्हणजे हा मोर्चा कुठल्याही जातीच्या विरोधात नसून अनुसूचित जातीच्या 59 जातीच्या एकत्रीकरण अबाधित राहावं यासाठी हा होणारा मोर्चा आहे. जे की शासनाला या अनुसूचित जातीमध्ये एकोपा बिघडवण्याच्या अनुषंगाने ते ह्या नको असलेल्या सुप्रीम कोर्टाचं जे काही जजमेंट आलेलं आहे त्या जजमेंटचं चुकीचं अनालिसिस या महाराष्ट्राच्या आजच्या इतिहासापर्यंतला सगळ्यात खोटारडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेमध्ये सुद्धा निवेदन करताना सांगतो की सुप्रीम कोर्टाने हे अनिवार्य केलेलं आहे. तर हे कुठेही अनिवार्य केलेलं नसून हे मॅनिटरी नसून हे एक ऐच्छिक राज्याच्या सरकारवर हे ऐच्छिक सोडलेलं आहे. राज्याला अभिप्रेत करावं वाटत असेल तर त्यांनी ते करावा असा सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट आदेश असताना सुद्धा हा खोटारडा मुख्यमंत्री या महाराष्ट्राची दिशाभूल करत आहे. महाराष्ट्राला एक खोटं निवेदन करत आहे, संविधानात असेल किंवा इतर ठिकाणी असेल. तर हा आमचा मोर्चा ह्या खोटारड्या मुख्यमंत्र्याच्या विरोधात असून देवेंद्र फडणवीसच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात आमचा हा मोर्चा आहे. देवेंद्र फडणवीसला जालन्यात झालेल्या महामोर्चामध्ये सरसेनानी ज्ञानराज आंबेडकर साहेबांनी ठणकावून सांगितलंय की आरक्षण उपवर्गीकरण करणं हे तुझ्या अवकाशात नाही. तर देवेंद्र फडणवीसला जर त्याची अवकात ह्या महाराष्ट्राच्या पुढे उघडी करायची नसेल तर त्यांनी लवकरात लवकर या निर्णयापासून दूर व्हावे व अनुसूचित जातीतील एकोपा बिघडवण्याचा प्रयत्न त्याने अजिबात करू नये. एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. जय